उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त साऱ्या देशात होत आहे सशक्त परिवार अभियान। साऱ्या देशामध्ये होत आहे सशक्त परिवार अभियान। त्यामुळे वाढणार आहे नरेंद्र मोदींची देशभरामध्ये शान। नरेंद्र मोदींचं आहे प्रत्येक नागरिकाकडे ध्यान। नरेंद्र मोदींचं आहे 140 करोड लोकांकडे ध्यान। त्यामुळे ते झालेले आहे साऱ्या देशाचे फॅन। गावागावातली आणि शहराशहरातली जर सशक्त झाली नारी, गावागावातली शहराशहरातली जर सशक्त झाली नारी, तर ती पडेल सर्वांना भारी। एकदा तरी करा तुम्ही दिल्लीची वारी, एकदा करा तुम्ही दिल्लीची वारी, म्हणजे विकास येईल आपोआप तुमच्या दारी। नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केली आहेत वर्ष 75। नरेंद्र मोदीजींनी वर्ष केली आहेत 75। मी त्यांच्यावर शिंपडतो समतेचे अत्तर। नरेंद्र मोदीजी फोडत आहेत भ्रष्टाचाराचे पत्थर। नरेंद्र मोदीजी फोडत आहेत भ्रष्टाचाराचे पत्थर, म्हणून ते पूर्ण करत आहेत वर्ष 75। तर आज या ठिकाणी माननीय एकनाथरावजी शिंदे, जे महाराष्ट्राचे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळामध्ये अनेक निर्णय झाले आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ते अत्यंत चांगलं काम त्यांचं होत आहे। या ठिकाणी माझे मित्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरजी, आपल्या आदिती तटकरे मॅडम आल्या होत्या, आमदार मनीषा कायंदेजी, आपले मुख्य सचिव आरोग्य खात्याचे राजेश कुमार, सचिव ज्योती यादव, निपुण विनायक, अनुकुमार यादव आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज नारी शक्तीला मजबूत करण्यासाठी मध्य प्रदेशमधल्या धार या ठिकाणी नरेंद्र मोदीजींनी या अभियानाचं उद्घाटन केलेलं आहे। नरेंद्र मोदी जे व्यक्तित्व आहे ते व्यक्तित्व म्हणजे विकासाच्या दिशेनं भरधावपणे पुढे चाललेलं व्यक्तित्व। नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मला जाण्याची संधी मिळाली। देशामध्ये होती नरेंद्र मोदींची आंधी, मग मला का मिळणार नाही त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी? आम्ही सर्वजण, प्रतापराव जाधव, आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहोत आणि अत्यंत दिलखुलासपणे साऱ्या देशाचं लक्ष, आमचे पक्ष जरी एनडीएमधले वेगळे असले तरी सगळ्यांचं आरोग्य जे आहे ते आरोग्य चांगलं असलं पाहिजे, महिलांना न्याय मिळाला पाहिजे। या दृष्टिकोनातून हे जे अभियान आहे हे आरोग्य खात्याच्या वतीने, हे राष्ट्रीय अभियान तर आहेच आहे, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हे अभियान यशस्वी होत आहे आणि आरोग्य खात्याच्या वतीने अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे।
महिलांना पूर्णपणे आरोग्याची मदत करण्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान अत्यंत उत्कृष्ट अभियान आहे. आणि नरेंद्र मोदींचं या देशातल्या महिला ज्या आहेत त्या महिला सशक्त होणं अत्यंत आवश्यक आहे. महिला सशक्त झाल्या तरच आपला परिवार सशक्त होणार आहे. आपला परिवार सशक्त झाला तर देश सशक्त होणार आहे. आणि त्यासाठी अत्यंत चांगलं अभियान ची सुरुवात आज झालेली आहे. आणि आज मुंबईमध्ये हा कार्यक्रम एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अत्यंत ऍक्टिव्हपणे काम करत आहे. आणि महाराष्ट्र सरकारचे आरोग्य खात्याकडे लक्ष आहे. महिलांच्या सर्व लोकांच्या आरोग्याकडे लक्ष आहे. आणि त्यासाठी नक्कीच आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. माझं सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आहे. माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातूनही महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि भारत सरकारचं जे आरोग्य खातं आहे, जे आरोग्य खात्याचे जे.पी. नड्डाजी आरोग्य मंत्री आहेत, आमचे प्रतापराव जाधवजी हे पीएच मंत्रालयाचे स्वतंत्र कार्यभाराचे राज्यमंत्री आहेत, आरोग्य खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून आपल्याला पूर्णपणे सहकार्य मिळत राहील अशा पद्धतीची अपेक्षा करतो. आणि नरेंद्र मोदीजींना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.